ते बनेल फक्त वरती खाली फुगा अरे मावशी थोडं चालतं थोड़ा नाच द्यायला काय लागतं
फळा हात जाईल ते डोळे जा एकदम गच्च लूज नाही उचल देवाट्यात सांगतो मी ऐक जरा उठू दे तू उभं राहून मी सांगतो सगळं बसून धाव घडलं वाद गुरुच्या पाठ्या डोळे नसते तू काय करतोय काय नाही खातो का न खातो बरोबर आहे. बरं एक तत्व आहे या धार्मिक विधीचं आपण जे गुरु शिष्य करतो गुरु शिष्य नात्यामध्ये एक काय विश्वास असतो तो काय डोळ्या पाठीमागचा डोळ्यासमोर तर कुणीही समोर आलं तर कुणी गुरु गुरु कुणी नाही खरं बोलतो. बरं गुरुच्या मागं पण जो या चौकावर दिलेल्या जी तू पहिल्यावर हात तुझी शपथ घेतली त्या शक्तीचा जो मान राखतो त्या शक्तीने जो चालतो तो खरा बरोबर आहे. त्यात दैवत आहे दैवत कधी बोलत नसतं ते आपल्या कर्मातून आपल्या सगळा मार्ग सांगत असतं बरोबर ना. आपण जे करतो जे काय चुकलं तू देवाला आता जरी लात मारली शिवाय दिल्या काय केलं तरी देव काय तिथलं तिथं लगेच शिक्षा देत नसतो. आपल्या चालल्या कर्मातून देव आपल्या शिक्षा देत असतो आपल्याला पुढचा मार्ग करत असतो बरोबर का नाही. हे फळं गुरुला वाहिलेलं आहे आयुष्यभर फळं कधी खायचं नाही त्या खाण्यात नाही आलं पाहिजे. गुरुपौर्णिमेला जेव्हा येशील तेव्हा हे फळं 1.25 किलो घेऊन यायचं गुरुला. दुसरी गोष्ट तुला थोडक्यात सांगतो परडी तुला आली ही परडी म्हणजे सुवर्णाचं ताट आहे म्हणजे सुवर्णाचं ताट नुसतं म्हणाय नाही ते खरं त्या येळू बांबूच्या परडीला लोकांनी सोन्याचं ताट मानलं पाहिजे. सोन्याचं ताट लोक मानत नाही तुमची तर भावकी लय मोठी आहे बरोबर आहे का नाही. गणमळा कधी बसून चालली करायची बरं भावकीची सुतकं सारखी एवढी की तारखाच लांबत होते आपल्या बरोबर आहे का नाही. कारण सुतकानी मग त्यामुळे तुमची भावकी लय मोठी आहे म्हणून भावकीमध्ये प्रत्येक जण जर कुणाची काही मैस झाली कुणी सारखी परडी बदलायची नाही. मुळात मी सगळ्यांसमोर सांगतो उद्या परत तुला कोणी बोलाय नको. ती परडी आहे काय होतं आपण ती परडी घेतो आलं सुताक जवळचं असो किंवा लांबचं असो आलं सुताक जातो तुळजापूरला ती कुठं पण ठेवतो दुसरी घेऊन येतो. मग तिचं कुणाला गांभीर्यच नाही तिचं त्या परडीचा कुणाला मोलच नाही. तुमची सुतकन तुमची जे काही इटळ हे परडीला चिटकल्यात का. तुमच्या घरात देवाचे अनेक प्रकार आहेत चांदीचे टाक आहेत मूर्त्या आहेत असणाऱ्या बायांच्या चांगल्या चांगल्या साड्या आहेत त्या कधी सुटका आल्या बाया सोडणार नाही त्या व्यवस्थित ठेवतील नको चांगली आहे म्हणतील. आणि ती परडी 500 रुपयाला आहे म्हणून तुम्ही घेता कुठं पण ठेवता. ती जर परडीची जर किंमत जर 10,000 रुपये झाली तर बाई म्हणतील सुटकं तिकडं राहू दे परडी घरात तिला काय होते मी डबल सारवी अशा बाया म्हणतील 500 रुपये मोले म्हणून लोकांना कळत नाही. सुवर्णाचं ताटे कधी बदलायची ना लय जवळचं सुतक असेल तुळजापूरला जायचं गायमुख आहे कलुळा आहे धुवायची घरी यायचं परत शेणाने सारवायची परडी भरायची झाली नवी बरोबर आहे. 5 घरी जोगाव मागायचा नित्यनियमाने आताच नाही का तुम्ही जरी समज नाही मागता आला तरी पौर्णिमेला एक पौर्णिमा मागायची आमुष्याला कधी जोगाव मागायचा नाही बरोबर आहे. हे एक लक्षात ठेव. आमुष्याला जोगाव मागायचा नाही पौर्णिमेला जोगाव मागायचा नित्यनियमाने 5 घरच करायची सगळीकडे फिरत बसायचं नाही. कळलं एवढं आपण जोगाव घेऊ आता जोगायचं